नमस्कार. सुरुवात करूया पुलकेशीच्या राज्याभिषेकाबद्दल. राज्याभिषेकापूर्वी 3 दिवस आधी पुलकेशीची मुंज केली गेली. पुलाच्या घराण्यात कोणाचीच मुंज झाल्याचं माहीत नव्हतं. त्यामुळे ज्ञाती लोपसंस्कार आणि ग्रहशांती करावी लागली. पुलकेशी आता स्वतःला क्षत्रिय म्हणवून घेऊ शकत होता. पद्मनाभ शास्त्र्यांनी पुलाला त्याचं गोत्र, कुल वगैरे सांगितलं. ही सर्व माहिती त्यांच्या शिष्यांनी गावोगाव जाऊन जुने संदर्भ धुंडाळून काढून आणली होती. हे पुलकेशी, तुझे पूर्वज अनेक शतकांपूर्वी राजपुतान्यातून इथे आले. तू मूळचा क्षत्रिय राजपूत आहेस. तुझं गोत्र भारद्वाज आणि कुलदेवी क्षेमकल्याणी खिमज माता आहे. गुरु वसिष्ठ असून यजुर्वेदी अग्निवंशातील तुझं कुळ आहे. पूर्वी जरी संस्कार लोपामुळे तुला आणि तुझ्या पूर्वजांना आपल्या ज्ञाती गोत्राचा विसर पडला असला, तरी आता तुझा उपनयन संस्कार झाला आहे. त्यामुळे यापुढे तू स्वतःला यजुर्वेदी क्षत्रिय म्हणून घेऊ शकतोस. आणि हो, आता जरी तू आणि तुझे पूर्वज स्वतःला वैष्णव म्हणून घेत असले, तरी तुझ्या कुळाचं मूळ इष्टदैवत सोमनाथचा महादेव हे होतं. त्यामुळे प्राचीन काळात तुझे पूर्वज वैष्णव नसून शैव होते. त्याच अनुषंगानं तू यापुढे वर्तन कर. पुलकेशीनं पद्मनाभ शास्त्र्यांना वाकून नमस्कार केला. दक्षिणा देऊन त्यांची यथोचित संभावना केली. त्यानंतरच्या दिवशी पुलकेशी आणि दुर्लभा यांचा पुन्हा एकदा विवाह करायचा होता. पूर्वी झालेला विवाह मुंजीपूर्वी झाला असल्यामुळं शास्त्र मान्य नव्हता. त्यामुळे आता परत एकदा त्यांचा विवाह करावा लागणार होता. पुलानं मुद्दामहून मेणा पाठवून रमापती आणि लक्ष्मीबाईंना ऐहोळे येथे बोलवून घेतलं होतं. रमापतीनं पुलकेशीला विचारलं, पूर्वी तुम्ही मला सांगितलं होतं की दुर्लभाचा विवाह फक्त उच्चकुलीन क्षत्रियाशीच होईल, आणि त्याच वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं मी तुमची अट पूर्ण करीन. माझं कुळ यजुर्वेदी अग्निवंशी क्षत्रिय आहे. तुम्ही तुमच्या दुर्लभाचा विवाह माझ्याशी करून द्यायला तयार आहात का? रमापतीकडे आता बोलायला काहीच नव्हतं. रमापतीच्या संमतीने पुलकेशी आणि दुर्लभाचा विवाह पार पडला. सोहळ्याचा आनंद म्हणून अनेक कैद्यांना मुक्त केलं गेलं. यात वृंदावनही होता. 5 वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगून थकला होता. त्याचं वय जेमतेम 45 होतं, पण 60चा वाटत होता. त्याला पुलकेशी समोर आणलं गेलं. पुलकेशीनं त्याला सांगितलं, वृंदावन, इतरांसोबत तुला जरी दया दाखवून सोडत असलो तरी एक गोष्ट सांगून ठेवतोय. ज्या दिवशी तू माझ्याशी किंवा राज्याशी बेईमानी केल्याचं मला कळेल, त्या दिवसापासून तुझं डोकं धडा वेगळं केल्याशिवाय मला चैन पडणार नाही. तुरुंगवास भोगून तू थकलेला आहेस. तुला 3 दिवसाची मुदत देतोय, पण त्यानंतर जर कधी नजरेला पडलास तर तुझी खैर नाही. इथून निघून जा. होय महाराज, म्हणून वृंदावन निघून गेला. राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी पुलकेशीनं पूर्ण दिवस उपास करायचा होता. सर्व 7ही नद्यांचं आणि समुद्रांचं पाणी पद्मनाभ शास्त्र्यांनी मंत्रून दिलं. ते पुलकेशीनं स्वतः ऐहोळेच्या सर्व भागात आणि सर्व दिशांना शिंपडलं. अशुभ निवारणार्थ सोन्याचा कलश पुजून त्याची स्थापना केली. संपूर्ण बदामी आणि ऐहोळे सजवले गेले. स्वस्तिक चिन्ह, वराह चिन्ह आणि रांगोळ्या सगळीकडे दिसत होत्या. नगरात उत्साह होता. असा काही समारंभ त्या भागात कधीच झाला नव्हता. करता करता राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. भल्या पहाटे उठून पुलकेशी आणि दुर्लभानं स्नान केलं. स्नान झाल्यावर रेशमी वस्त्र परिधान केलं. सुवर्णालंकार चढवले. समारंभपूर्वक ऐहोळेच्या दुर्गा मंदिरापाशी जिथे सिंहासनाची विधिवत स्थापना केली गेली होती, तिथे सर्वजण आले. वाटेत जागोजागी सुवासिनी पुलकेशीला ओवाळत होत्या. डोक्यावर फुलं उधळली जात होती. शेवटी एकदाचा पुलकेशी दुर्गा मंदिरात येऊन पोहोचला. गणेश पूजन झालं. मग क्षेमकल्याणी खिमज मातेला आणि सोमनाथ महादेवाला पद्मनाभ शास्त्र्यांनी आवाहन केलं. मग राज्याभिषेकाला सुरुवात झाली. राजा म्हणून पुलकेशीचा तर पट्टराणी म्हणून दुर्लभा देवीचा अभिषेक सप्त सरिता सप्त सिंधूच्या पवित्र जलानं केला गेला. मग दोघांची वेगवेगळ्या पदार्थानं तुला करून ते पदार्थ याचकांना दान केले गेले. यानंतर पुलकेशीच्या मंत्र्यांचे अभिषेक करून त्यांच्या नेमणुका केल्या गेल्या. सुकेतूला राज्याचा मुख्य प्रधान केलं गेलं. अय्यप्पाला हेरखाते प्रमुख, मेघमेरू सेनापती अशा आपल्या सर्व जवळच्या साथीदारांना पुलकेशीनं वेगवेगळ्या नेमणुका दिल्या. सर्वात आगळी वेगळी नेमणूक होती ती केशवची. केशव राजा पुलकेशीला म्हणाला, तुझी नेमणूक आपल्या नौदलाचा प्रमुख म्हणून केली आहे. केशव बुचकायत पडला, पण आपलं तर आरमार नाही. राजा पुलकेशी हसला, होय, आजच्या घडीला आपला आरमार नाही, पण मी जेव्हा पश्चिम समुद्राला भेट दिली तेव्हा मला याची प्रकर्षानं जाणीव झाली की या अरबांना आज ना उद्या आपल्याला तोंड द्यायलाच लागणार आहे. त्यासाठी आपल्याला समर्थ अशा आरमाराची गरज आहे. असं आरमार बांधून तयार करण्याची क्षमता फक्त तुझ्यातच आहे. भटकळला आपण नौदलासाठी मजबूत ठाणं बांधणार आहोत, आणि तुझ्या देखरेखीखाली तिथे आपल्या सैनिकी आणि व्यापारी जहाजांचा समावेश असलेलं बळकट आरमार उभं राहील. ती जबाबदारी आजपासून तुझी. इतरांच्या नेमणुका करून तो प्रसंगही पार पडला. यानंतर
पुलकेशीच्या हत्तीखान्यातला सर्वात बलाढ्य हत्ती रणांतक सजवून आणला होता. त्याच्या पाठीवर सोन्याचा हौदा कसलेला होता. त्या हत्तीवरून पुलकेशी आणि दुर्लभा आरूढ झाले. ऐहोळे गावात राजा पुलकेशीची मिरवणूक काढली गेली. चालुक्यांच्या राज्यातील कुठून कुठून आलेले नागरिक मिरवणुकीत सामील झाले होते. मिरवणूक संपली तेव्हा पुलकेशी आणि दुर्लभा हत्तीवरून खाली उतरले. वरदम्मा आणि विजयाशांतीच्या पाया पडले. त्यांचे आशीर्वाद घेऊन सर्व समारंभाची सांगता झाली. राज्याभिषेकानंतर 2 आठवडे पद्मनाभ शास्त्री ऐहोळे इथेच होते. त्यानंतर ते परत पैठणला जायला निघाले. जाण्यापूर्वी राजा पुलकेशीनं त्यांना आपल्या दरबारात निमंत्रण दिलं. त्यांनी मागितलेल्या 1,00,000 सुवर्ण मुद्रांऐवजी त्यांना 1,25,00,000 सुवर्ण मुद्रांची दक्षिणा दिली. पद्मनाभ शास्त्र्यांनी संतुष्ट होऊन आशीर्वाद दिला. मग राजा पुलकेशी म्हणाला, गुरुदेव, आणखी एका बाबतीत आपलं मार्गदर्शन हवंय. विचार राजा. माझ्या राजेपणाला आजूबाजूच्या राजांनी अजूनही मान्यता दिलेली नाही. त्यांना ते द्यावीच लागेल. असं काय करता येईल? पद्मनाभ शास्त्री हसले. ते म्हणाले, हे भूपती, तुझं राज्य जरी नवं असलं तरी तुझी क्षमता मी पाहिली. इतर कोणीही हा प्रश्न विचारला असता तर कदाचित मी उत्तर द्यायचं टाळलं असतं. पण तू शून्यातून इथपर्यंत आलायस आणि यापेक्षा वरच्या दर्जाचा राजा सम्राट पुलकेशी व्हायची तुझी निश्चित पात्रता आहे. म्हणूनच मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. तू एखादा मोठा यज्ञ कर. असा यज्ञ कर जिथे सर्व राजांना यावंच लागेल. एक तर तुझे मित्र म्हणून येतील, तुझे मांडलिक म्हणून येतील, नाही तर त्याच्याशी युद्ध करून त्यांना हरवून तुझे दास म्हणून तरी येतील. पण त्यांना यावंच लागेल आणि तुझं श्रेष्ठत्व मान्य करावं लागेल. यासाठी जो तुझ्याशी लढायला तयार असेल त्याच्याशी तुला युद्ध करावंच लागेल. बोल, आहेस का तू तयार? होय गुरुदेव. कुठला यज्ञ तुम्ही मला सुचवित आहात? अश्वमेध यज्ञ. फार पूर्वी प्रभू श्रीरामानं एकदा केला होता. आहे इच्छा अश्वमेध करायची? राजा पुलकेशीनं ताबडतोब सांगितलं. होय गुरुदेव, माझी तयारी आहे. इथून प्रस्थान करण्यापूर्वी याबाबत काही माहिती देऊ शकाल तर उपकार होतील. ठीक आहे. तुझ्या प्रधानाला सुकेतूला मी काही गोष्टी आजच सांगतो. बाकीच्या गोष्टींची यादी मी पैठणला गेल्यावर पाठवून देईन. लक्षात ठेव, हा यज्ञ करताना एक पांढरा शुभ्र सुलक्षणी अश्व लागेल. त्याला 1 वर्ष मन मानेल तिथे जायची मोकळीक आहे. त्याला कोणीही पकडलं किंवा अडवलं तर त्याच्या रक्षणासाठी त्याच्या मागोमाग तुझी सेना असायला हवी. 1 वर्षानंतर त्याला परत आणलं जाईल. तोपर्यंत यज्ञाचे विधी वर्षभर चालू ठेवावे लागतील. जर तो सुखरूप परत आला तरच यज्ञाची सांगता होईल. जर काही कारणानं त्याला सोडवता आलं नाही किंवा त्याचा मृत्यू झाला तर हा यज्ञ तिथेच रद्द होईल. पुन्हा दुसरा अश्व घेऊन पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. आहे तुझी तयारी? होय गुरुदेव. ठीक आहे. मग मी सुकेतूला आवश्यक सूचना देतो. इतकं बोलून पद्मनाभ शास्त्री उठले. लगबगीनं त्यांना नमस्कार करून राजा पुलकेशी उठला. तो उठल्यावर दरबार बरखास्त झाला. पुढलं आव्हान स्वीकारायला राजा पुलकेशी तयार झाला होता. त्याला काहीही करून पल्लव आणि गंग राजांना त्याच्या दरबारात आणून त्याला मुजरा करायला लावायचा होता. हा भाग इथे संपूया. पुढला भाग पाहत राहा. एक होता परमेश्वर. धन्यवाद.